विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 13वी कविता अनामवीरा ही पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. आता हे कुसुमाग्रज हे विद्यार्थी मित्रांनो जे नाव आहे ते टोपण नाव आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. 1912 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1999 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर हे कुसुमाग्रज जे होते त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे किंवा ज्ञानपीठ पुरस्कार पारितोषिक आहे, हे पारितोषिक साहित्यामधलं म्हणजे लेखन क्षेत्रातलं भारतातलं सर्वात मोठं पारितोषिक आहे. आणि हे ज्ञानपीठ पारितोषिक कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे ते प्रसिद्ध लेखक आहेत. ते नुसते कवी नाहीत तर लेखक देखील आहेत. कवी, नाटककार, अनेक नाटकं देखील कुसुमाग्रजांनी लिहिलेले आहेत. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह, वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. बघा, काव्यसंग्रहांची नावं वेगळी आहेत. काव्यसंग्रह कोणकोणते आहेत तर जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा हे काव्यसंग्रह आहेत, म्हणजे त्यामध्ये कविता लिहिलेल्या आहेत. आणि वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक ही नाटके प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागच्या 2-3 वर्षांपूर्वी नटसम्राट नावाचा एक चित्रपट आलेला होता. तो तुम्ही पाहिला असेल किंवा त्याची जाहिरात देखील तुम्ही पाहिली असेल. तर हा नटसम्राट जो चित्रपट आहे, तो चित्रपट हा कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावरती आधारित आहे. हे देखील तुम्हाला माहीत असावं लागेल. आणि या कवितेमध्ये आपण आता या कवितेचा विचार करूया. अनामवीरा या कवितेमध्ये कवीने, कुसुमाग्रजांनी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेलं आहे. तर बाळांनो, या कवितेमध्ये कवितेचा जो विषय आहे तो काय आहे तर कवितेमध्ये कवीनं आपल्या देशासाठी जे बलिदान करतात, आपलं प्राण अर्पण करतात, भारत मातेचे जे वीर सुपुत्र आहेत आणि सीमेवरती लढणारे जे सैनिक आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान केलं, त्यांना या कवितेमधून एक प्रकारची श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांना नमस्कार केलेला आहे आणि कृतज्ञतेची भावना सैनिकांबद्दल व्यक्त केलेली आहे. कवितेच्या बाजूलाच आपल्याला एक चित्र दिसतं आहे आणि त्या चित्रामध्ये पर्वतांमध्ये लढणारे सैनिक रणगाडे आहेत आणि हे युद्धासाठी सज्ज झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि असंच युद्धामध्ये अनेक सैनिकांनी, हजारो सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एवढंच नव्हे तर देशाच्या सार्वभौमत्वासाठी, आपला देश अखंड राहावा, आपल्या देशात शांतता राहावी याकरिता सीमेवर जी काही संकट येतात त्या संकटांना तोंड देत देत आपले प्राण देखील अर्पण केलेले आहेत. या सर्व सैनिकांना आपण मनापासून नमस्कार केला पाहिजे. एवढंच नव्हे तर
हे सैनिक जे आहेत ते आपल्या भारत मातेचे वीर सुपुत्र आहेत. ईश्वरापेक्षाही त्यांनी दिलेलं जे बलिदान आहे ते कदाचित मोठं असू शकेल. इतकी महान हे सैनिक आहेत. त्यांची भावना देशाबद्दलची जाज्वल्य आहे. देशाबद्दल आत्यंतिक प्रेम त्यांना वाटतं आणि त्यामुळंच हे सैनिक नेहमी वंदनीय ठरत असतात. कुसुमाग्रजांनी देखील अनामवीरा या कवितेतून या सैनिकांना नमस्कार केलेला आहे. आपण आता ही कविता पाहूया. कवितेचं वाचन आपण सुरुवातीला करूया विद्यार्थी मित्रांनो. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. विद्यार्थी मित्रांनो, कविता वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात असा आला असेल की या कवितेमध्ये जे शब्द आलेले आहेत ते शब्द आपण दररोज वापरतो असे नाहीत. त्यामुळं आपल्याला या शब्दांचा अर्थ देखील समजावून घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही कविता समजणार आहे. तर आपण प्रत्येक ओळ वाचूया आणि कवितेचा अर्थ आपण आता समजावून घेऊया. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. अनाम, अनाम, नाम हा एक हिंदी शब्द आहे पहा, आणि अनाम म्हणजे माहीत नसलेला, अज्ञात. अनाम म्हणजे ज्याचं नाव माहीत नाही त्याला म्हणायचं अनाम. आणि हे माहीत नसलेल्या, ज्याचं नाव मला माहिती नाही अशा वीरा, वीर कुणाला म्हटलं जातं तर युद्धामध्ये, संकटामध्ये, संकटाला तोंड देण्यासाठी, संकट माघारी घालवण्यासाठी ज्यावेळी शत्रू आपल्या देशावरती आक्रमण करतात, हल्ला करतात, त्यावेळी त्या शत्रूंना तोंड देण्याचं काम धीरानं जो करतो त्याला वीर असं म्हणतात. तर हे नाव माहीत नसलेल्या वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत. जीवनांत म्हणजे काय तर जीवनांत या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. कोणते दोन शब्द आहेत तर जीवन म्हणजे आयुष्य आणि अंत म्हणजे शेवट. जीवन म्हणजे आयुष्याचा, जीवन म्हणजे आयुष्य आणि अंत म्हणजे शेवट. तर हे अनामवीरा ज्या ठिकाणी, जिथे जाहला, ज्या ठिकाणी झाला तुझा आयुष्याचा शेवट, ज्या ठिकाणी तुझ्या आयुष्याचा शेवट झाला, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. त्या ठिकाणी कुणीही, स्तंभ म्हणजे काय तर मोठं स्मारक बांधलेलं नाही किंवा कुणीही त्या ठिकाणी वात पेटवली नाही, दिवा जळता ठेवलेला नाही. अशा हे अनामवीरा माझा तुला नमस्कार असो असं कवी म्हणत आहे. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी. समर, समर या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो युद्ध. आणि ज्यावेळी युद्ध सुरू होतं म्हणजे जशी एखादी आग लागते आणि आगीच्या ज्वाळा जशा उंच आकाशाकडे झेपावतात त्या पद्धतीनं हे युद्ध सुरू झाल्यानंतर त्या ज्वाळांकडे तू स्वतःचा संसार सोडून उठून जातोस. अशा अनामवीराला कवी नमस्कार करत आहे. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सैनिक असतात. हे सैनिक आपल्यासारखीच माणसं आहेत, परंतु ज्यावेळी युद्ध सुरू होतं
त्यावेळी स्वतःचा कुटुंब, स्वतःची बायका मुलं, स्वतःचे नातेवाईक, स्वतःची शेती, स्वतःचा संसार याची कोणतीही पर्वा न करता केवळ भारत मातेच्या प्रेमापोटी ही सारी मुलं युद्धासाठी जातात. हे सारे सैनिक युद्धासाठी जातात आणि युद्धासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बऱ्याच वेळा प्राणही अर्पण करावे लागतात. पण सैनिकांची त्याच्यासाठी तयारी असते आणि म्हणूनच सर्वजण सैनिकांना नमस्कार करत असतात. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा. तम या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो अंधार. लोपणे या शब्दाचा अर्थ आहे गायब होणे. संधेच्या रेषा, तर ज्याप्रमाणे अंधार पडत असताना संध्याकाळच्या वेळी काही रेषा आकाशावरती आलेल्या आपण पाहतो, तर त्या कशा गायब होतात अंधार पडत असताना आणि पूर्ण गडद अंधार पडतो. तिथं कोणताही आवाज नसतो. त्या मूकपणानं शांतपणे ज्या पद्धतीनं अस्त पावतात त्या पद्धतीनं हे सैनिक कोणताही गाजावाजा न करता मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. तर हे सैनिक मृत्यूला कवटाळतात, परंतु त्यांना कोणतंही भय नसतं. ना भय ना आशा, त्यांना कोणत्याही प्रकारची आशा नसते, कोणत्याही प्रकारची भीती नसते. असे हे सैनिक देशासाठी प्राण अर्पण करत असतात. जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव. जनभक्तीचे म्हणजे जे लोक आहेत ते लोक तुझ्याभोवती तू प्राण अर्पण करत असताना तुझ्याकडे येत नाहीत किंवा तुझ्याभोवती गोळा होत नाहीत. नच म्हणजे नसतात. उधाणले भाव म्हणजे सर्व लोक किंवा जे जनता आहे, प्रजा आहे, ती प्रजा सैनिकाभोवती प्राण अर्पण करत असताना गोळा होत नाही किंवा कुणीही या रियासतीवरती, राज्यावरती या सैनिकांचं नाव नोंदवून ठेवत नाही. परंतु हे राज्य टिकवण्यामध्ये, हा देश टिकवण्यामध्ये सैनिकांचं योगदान विद्यार्थी मित्रांनो फार मोठं आहे. त्यामुळं आयुष्यामध्ये सैनिक आणि शेतकरी या दोघांचं योगदान कधीही विसरू नये. कारण देश उभा करण्याचं काम आणि देश सांभाळण्याचं काम हे दोन घटक करत असतात. हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जरी न गातील भाट ढपावर तुझे यशोगान. आता भाट या शब्दाचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो? भाट म्हणजे स्तुती गाणारे लोक. राजाच्या पदरी राजाची स्तुती गाणाऱ्यांना भाट असं म्हणतात. पूर्वीच्या काळी राजाची स्तुती गाणारे लोक हे राजाच्या दरबारामध्ये असायचे, त्यांना भाट असं म्हटलं जायचं. आणि हे भाट तुझे यशोगान, तुझी कीर्ती हे सैनिका गाणार नाहीत. जरी त्यांनी ती कीर्ती गायली नाही तरी सुद्धा तुझंच बलिदान, तुझाच त्याग हा सफल झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आयुष्यामध्ये तूच यशस्वी झालेला आहेस. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी देशासाठी बलिदान करून स्वतःचं प्राण तू अर्पण केलेलं आहेस आणि त्यामुळेच देश उभा आहे. त्यामुळे भाटांनी जरी तुझं गुणगान नाही गायलं तरी देखील यशस्वी तूच आहेस. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा. काळोखातून ज्याप्रमाणे अंधार पडलेला असतो आणि अंधारात ज्यावेळी पहाटेच्या वेळी आपण पाहतो त्यावेळी पहाटेचा तारा उगवलेला दिसतो आणि पहाटेचा तारा उगवला म्हणजे आता लवकरच सकाळ होणार आहे याची ती निशाणी असते. त्याचप्रमाणे हे मृत्युंजय वीरा, मृत्युंजय म्हणजे मृत्यूवरती देखील ज्यानं विजय मिळवलेला आहे, अशा ह्या मृत्युंजय वीराला माझा तुला पहिला नमस्कार असो. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. हे मृत्युंजय वीरा, माझा तुला नमस्कार असो, वंदन असो. या ठिकाणी कवीनं
या अनामवीराला, ज्यांचं नाव माहीत नाही, अशा सर्व वीरांना नमस्कार केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा आशय थोडक्यात सांगायचा म्हणजे की ही कविता तुम्हाला का दिलेली आहे, तर सैनिकांचं बलिदान, या देशासाठी सैनिक बलिदान करत असतात, स्वतःचं प्राण अर्पण करत असतात. अशा सैनिकांचं महत्व तुमच्या लक्षात यावं यासाठी तुमच्या अभ्यासाला ही कविता दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सियाचीन नावाच्या ग्लेशियरवरती, हे सियाचीन ग्लेशियर काय आहे, तर जगातलं सर्वाधिक उंचीवर असलेलं आणि सर्वात थंड असलेलं युद्धक्षेत्र म्हणजे सियाचीन हे क्षेत्र आहे आणि ते भारतामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, थंडीचा सामना करत आपले सैनिक खडा पहारा देत असतात आणि तेही दिवस रात्र, शत्रूंना आपल्यावर हल्ला करू नये याकरता हे आपले बांधव दिवस रात्र झटत असतात. आपल्याला थोडीही जखम झाली तर आपण 8-8, 10-10 दिवस ओरडत असतो, पण हे सैनिक कशाचीही पर्वा न करता आपल्या कुटुंबाला सोडून, आपल्या मुलाबाळांना सोडून, आपल्या आई वडिलांना सोडून, आपल्या नातेवाईकांना सोडून सीमेवरती शत्रूशी लढा देत असतात. प्रसंगी त्यांना स्वतःचा जीवही देशासाठी द्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो देश टिकून आहे तो सैनिकांच्या खांद्यावरती टिकून आहे. त्यामुळे या देशाची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. सैनिकांबद्दल आपण आदर बाळगलाच पाहिजे, परंतु आपल्याला जे समोर दिसतं आहे ते सर्व काही कुणाच्या तरी कष्टातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळं जी सार्वजनिक संपत्ती आहे, आपण बऱ्याच वेळा पाहतो, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत की आपले भारतीय जे आहेत ते वैयक्तिक आयुष्यामध्ये कमालीचे स्वच्छ आहेत, खूप स्वच्छ आहेत, परंतु सामाजिक आयुष्यामध्ये त्यांच्यासारखं घाणेरडं कुणीही नाही. कारण आपण पहा, आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण स्वच्छ ठेवतो, परंतु आपल्या समोरून जाणारा रस्ता, त्याच्यावरती आपल्या घरातला कचरा आपण टाकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, रस्ता सार्वजनिक आहे, त्यामुळं आपण त्याची अशी विल्हेवाट लावत असतो. पण आपल्या वैयक्तिक घरामध्ये मात्र आपण प्रचंड स्वच्छता ठेवत असतो आणि आपण नावं मात्र दुसऱ्याला ठेवण्याचं काम करतो. आपण सैनिकांसारखं बलिदान जरी देऊ शकत नसलो तरी आपल्या देशाची काळजी, आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम आपण करू शकतो. अनेक गोष्टी अशा आहेत की आपण देशासाठी त्या करू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणं, सार्वजनिक ठिकाणी काहीही न लिहिणं. अनेक लोक काय करतात, किल्ल्यांच्या, ऐतिहासिक स्मारकांच्या भिंतीवरती स्वतःची नावं लिहून येतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ते स्मारक उभं केलं त्यांनी देखील त्याची नावं लिहिलेली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले निर्माण केले त्यावर त्यांचं स्वतःचं नाव कुठेही कोरून ठेवलेलं नाही. मग आपण तिथं जाऊन आपण स्वतःचं नाव तिथं कोरून ठेवावं का, याचा विचार देखील आपण केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं वाईट वर्तन तुम्ही करू नका. ही देखील देशसेवाच आहे. आपण वेळेवरती आपलं काम करणं हे देखील देशसेवा आहे. आणि सैनिकांना तर आपण नेहमी वंदनीय भावनेनं पाहिलं पाहिजे. सैनिकांप्रती आपण आदरानं बोललं पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे, कारण त्यांच्यासारखा त्याग कुणीही करत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सैनिकांना नेहमी आदर दिलाच पाहिजे आणि तो तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करतो. यानंतर कवितेचा आपण गायन करण्याचा प्रयत्न करूया. अनामवीरा जिते जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा,
मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान. सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातून विजयाचा पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचं गायन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कवितेचं गायन करता आलं म्हणजे कविता सहज मुखोद्गत होते आणि पाठही करता येते. कारण कवितेतले हे शब्द जे आहेत ते शब्द अमर आहेत. पहा, फार सुंदर शब्द कुसुमाग्रजांनी वापरलेले आहेत. आणि तुका म्हणे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. म्हणजे आमच्या घरी शब्दाचीच शस्त्र आहेत. आमच्या घरी शब्दाचंच धन आहे. काही जणांच्या घरी धन म्हणजे काय तर पैसा असतो. पण आपल्या घरी जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक आहेत, जे अभ्यास करतात, अशा लोकांच्या घरी, अशा व्यक्तींच्या घरी कशाचं धन असतं तर ते शब्दाचं धन असतं. म्हणून तुकाराम महाराज देखील, संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाचीच शस्त्रे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील हे शब्द अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जितकी शब्दसंपत्ती तुमची असेल तितके भाषेवरती प्रभुत्व देखील तुम्हाला सहजपणे अवगत होईल. त्यामुळं ही कविता तुम्ही बारकाईनं वाचाल, कवितेचा अर्थ समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि व्यवस्थित पहा. शेवटपर्यंत एकदा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली म्हणजे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कवितेचा आशय व्यवस्थित समजेल. तुम्हाला पुढील अध्ययनासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.